महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होत असून 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सरकारी शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे। हा निर्णय राज्य सरकारने का घेतला, यामुळे एसएससी बोर्डाचे भवितव्य काय असेल आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी हे बदल कितपत प्रभावी ठरतील याबाबत सविस्तर माहिती घेऊया। नमस्कार, मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। शैक्षणिक बदलाची कारणे। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरती स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या एनईपीच्या अंमलबजावणीचा हा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले आहे। शिक्षण हक्क अर्थात आरटीई कायद्यानुसार प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे। त्यामुळे शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यावरती भर दिला जात आहे। महाराष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन राज्याचा स्वतःचा अभ्यासक्रम आराखडा SCERT तयार करण्यात आला आहे। बालभारतीच्या माध्यमातून नवीन पाठ्यपुस्तके विकसित केली जात असून त्यात NCERTच्या अभ्यासक्रमाचा आधार घेत आवश्यक ते बदल केले जात आहेत। सीबीएसई पॅटर्न म्हणजे काय? सीबीएसई पॅटर्न मध्ये संकल्पनात्मक शिक्षण, सतत मूल्यमापन, सक्रिय शिक्षण पद्धती आणि राष्ट्रीय स्तरावरील समान अभ्यासक्रम यांचा समावेश असतो। हा पॅटर्न विद्यार्थ्यांना व्यापक आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी मदत करतो। टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी। सीबीएसई पॅटर्नवरती आधारित नव्या शालेय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी यंदाच्या शालेय शिक्षण वर्षापासून होणार आहे। त्याची एकूण 4 टप्प्यात अंमलबजावणी होणार आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी, 2026-27 या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी व 6वी साठी, 2027-28 या शैक्षणिक वर्षात 5वी, 7वी, 9वी व 11वी साठी, तर 2028-29 या शैक्षणिक वर्षात 8वी, 10वी व 12वी साठी अशा टप्प्याटप्प्यांमध्ये बदल होणार आहेत। या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाशी समायोजन करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे। सीबीएसई परीक्षा प्रणालीची वैशिष्ट्ये काय आहेत? संकल्पनांवरती भर। पाठांतराऐवजी संकल्पनांची सखोल समज विकसित करणे, त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते। CCE प्रणाली, सतत सर्वसमावेशक मूल्यमापन अर्थात कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन। विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते। केवळ अंतिम परीक्षेवरती भर न देता प्रकल्प, उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश केला जातो। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती संधी। स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर जेईई, नीट, UPSC यांसारखे उपयुक्त अभ्यासक्रम यात असतील। सॉफ्ट स्किल आणि समुपदेशन, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, सर्जनशीलता आणि तणाव व्यवस्थापनावरती भर दिला जाईल। स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड मधील फरक काय आहे? अभ्यासक्रम। एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम राज्य सरकार ठरवते, तर सीबीएसईचा अभ्यासक्रम केंद्र सरकार ठरवते। परीक्षा पद्धती। स्टेट बोर्ड परीक्षा राज्य सरकारद्वारे, तर सीबीएसई परीक्षा सीबीएसई मंडळाद्वारे घेतली जाते। भाषेचा वापर। स्टेट बोर्डात प्रादेशिक भाषांना अधिक महत्त्व दिले जाते, तर सीबीएसई मध्ये इंग्रजी आणि हिंदीला अधिक महत्त्व असते। स्वीकारार्हता। सीबीएसई बोर्ड भारतभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती अधिक मान्यता प्राप्त आहे। महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि मराठीचे भवितव्य काय असेल? अनेक लोकांना चिंता आहे की सीबीएसई लागू झाल्यास मराठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती परिणाम होईल का? राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि मराठी भाषेला अभ्यासक्रमात महत्त्व दिले जाईल। सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य राहील। तसेच 11वी आणि 12वी साठी मराठी हा विषय बंधनकारक असणार आहे। शिक्षक आणि पालकांसाठी याचा काय परिणाम होईल? शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यांना ब्रिज कोर्सेसच्या माध्यमातून नव्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्याची संधी दिली जाईल। पालकांना एसएससी किंवा सीबीएसई यातील निवडीचा पर्याय उपलब्ध असेल। स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये 10वी पर्यंतचे मोफत शिक्षण सुरूच राहणार आहे। या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। काही पालक आणि शिक्षक या बदलांचे स्वागत करत असले तरी विरोधी पक्षांनी त्यावर आक्षेप घेतला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय मराठी भाषा आणि संस्कृतीवरती परिणाम करू शकतो असे मत मांडले आहे। त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून सीबीएसई पॅटर्न राज्याच्या वारशाचे प्रतिनिधित्व करू शकेल का, असा प्रश्न विचारला आहे। सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने शैक्षणिक दर्जा उंचावणार का, की फक्त हा एक नवीन ट्रेंड आहे? राज्य शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी आपण बाह्य बदलांवरती भर देतो आहोत का? पालकांनी आणि शिक्षकांनी बदलांविषयी विचार केला पाहिजे। खरंच आपल्या शिक्षण व्यवस्थेला काय अधिक गरजेचं आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास ट्रेंडी गप्पा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।